ही आहे गुरप्पा पहाडी, जिथे काश्यप भंतेजीने समाधी घेतली आहे. जे काश्यप भंतेजी की बुद्धाचे मानसपुत्र होते, जे बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 3 महिन्यांनी पहिली संगीती अजातशत्रूच्या काळात भरलेली होती. त्याचे ते अध्यक्ष होते. त्यांनी ध्यान समाधीत घेण्यापूर्वी अजातशत्रूला भेटायचे ठरवले होते. त्यांना सगळे सोपवून समाधीत लीन व्हायचे होते. त्यामुळे ते आनंदबरोबर अजातशत्रूकडे गेले, पण त्यांच्या शिष्यांनी त्यांना भेटू दिले नाही, तर ते तसेच वापस आले आणि ते ध्यानसमाधीत लीन झाले. आणि त्यांनी असा प्रण केला होता की मी मैत्रेय बुद्धच्या काळात आनंदसारखा मैत्रेय बुद्धाचा शिष्य होईल, किंवा मी त्यांनी दिलेले चिवर जेव्हा परिधान करेल तेव्हाच त्यांच्या मांडीवर डोके ठेवून आपले निर्वाण पद प्राप्त करेल. अरहंत आपल्या मनाने कधीही निर्वाण पदाला प्राप्त होऊ शकतात. आणि ही आहे गुरप्पा पहाडीचा फोटो. त्या पहाडीला चढता चढता खूप त्रास होतो. माझ्यासारखीला तर खूप त्रास झाला, परंतु मी प्रण केला होता की ही पहाडी कोणत्याही परिस्थितीत मी चढेनच, आणि मी ती चढून गेली. पायऱ्या चढताना एकदम एका छोट्याशा जागेतून जावे लागते, आणि आम्ही टॉर्च घेऊन तिथे अंधारातून गेलो आणि काश्यप भंतेजीच्या समाधीजवळून एकदम दरीतून जावे लागते. अजातशत्रूला जेव्हा माहीत झाले तेव्हा त्यांनी भेटायचे ठरवले, आणि आल्यावर काश्यप भंतेजी समाधीत लीन झाले होते. परंतु त्यांच्यासाठी जे 3 दगडात जुळलेले होते त्याखाली काश्यप भंतेजींनी समाधी घेतली होती, ते आपोआप बाजूला झाले. त्याचे छायाचित्र इथे दाखवले आहे. मला उतरताना अमित मुलाने फार सहकार्य केले, कारण की मी काठीच्या साहाय्याने उतरली होती, परंतु माझी काठी इकडे तिकडे जात होती. त्याबद्दल त्याचे धन्यवाद.